यानंतर बघूया टॉप 9 बातम्या. सुरुवात करूया राजकीय बातम्यांपासून. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर जुन्या पेन्शन संदर्भातील संप मागे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा संप स्थगित करण्याचा निर्णय. संप आज म्हणजे उद्या सकाळपासून सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या कामावरती जायचं आहे आणि हा संप उद्यापासून संस्थगित पुढच्या अधिवेशनापर्यंत करण्यात आलेला आहे. जुन्या पेन्शनसाठी समितीचा अहवाल प्राप्त. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जुन्या पेन्शन संदर्भात निर्णय घेणार. मुख्यमंत्री शिंदेंचं विधानसभेत निवेदन. होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल या मूळ तत्वावर शासन ठाम आहे. सदर अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल. माजी मंत्री राजेश टोपे आणि बबनराव लोणीकरांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून दोघांमध्ये वाद. लोणीकरांनी राजेश टोपेंना शिवीगाळ केल्याचा आरोप. लोणीकरांनी मात्र आरोप फेटाळला. माझी अशा प्रकारची कुठलीही ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली नाही. मी काहीही बोललेलो नाही आणि मी बघितलंही नाही. बँकेच्या निवडणुकीमध्ये तांत्रिक वाद. माझ्याकडून कुणालाही शिवीगाळ नाही. व्हायरल ऑडिओ क्लिप नंतर लोणीकरांकडून स्पष्टीकरण. भुजबळांच्या प्रत्येक शब्दात अंगार. मंत्री असून महाराष्ट्र अस्थिर का करता? जितेंद्र आव्हाडांचा छगन भुजबळांना सवाल. त्यांना महाराष्ट्रातल्या सामाजिक परिस्थितीची जाणीव आहे. त्यांनी अनेक वर्ष ओबीसीचं नेतृत्व केलंय. त्यांना आजही आम्ही आमचे नेते मानतो, पण त्यांच्या शब्दातनं शब्दांचा अंगार बाहेर पडावा ही अपेक्षा नाहीये. भाषण नको. मंत्रिमंडळामध्ये मुद्दे मांडा. विधानसभेमध्ये जयंत पाटलांच्या निशाण्यावर छगन भुजबळ. साहेबांनी त्यांना काय पाहिजे ते त्यांनी मंत्रिमंडळात मांडावं. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात जाऊन आता इथं पुढे भाषण कुणीच करू नये अशी माझी विनंती आहे. छगन भुजबळांचं ऐकून मराठा समाजाचं नुकसान करू नका. जरांगे पाटलांची सरकारला विनंती. गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारनं आमची फसवणूक केली. मनोज जरांगे पाटलांचा आरोप. मी त्याचं ऐकून कुऱ्हाडीची भाषा त्यो करतो. आमचे लोक अटक करा त्यो म्हणतो आणि सरकार ऐकतो आणि त्याप्रमाणे आमच्यावर कारवाई करतो. मराठा आरक्षणाला विरोध नाही, फक्त जरांगे पाटलांच्या झुंडशाहीला माझा विरोध. छगन भुजबळांकडून पुन्हा स्पष्ट. ते डिटेक्ट करतायत. जरांगे पाटील सरकारपेक्षा सुपर सरकार आहेत का? भुजबळांचा सवाल. माझं मराठा समाजाला विरोध नाही. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या हे मी आज नाही कित्येक वर्ष सांगतो आहे. माझा हल्ला फक्त जो आहे जरांगेच्या झुंडशाहीच्या विरुद्ध आहे. बीडमधील घरं आणि दुकानं गुंडांच्या मदतीनं फोडली. सत्तेत असणाऱ्या लोकांनीच आग लावली. रोहित पवारांचा आरोप. सत्तेत असणाऱ्या लोकांनीच ती लावली आणि गुंडाच्या मदतीनेच घरं आणि दुकानं फोडण्यात आली. आणि जे काही गुंड होते, कसे आले, कुठून आले, कोण त्याच्या मागे, याच्याबद्दल स्पष्टीकरण हे संदीप भैया क्षीरसागर देतील.